नमस्कार मंडळी, या रक्षाबंधनला मार्केटमधले भेसळयुक्त पेढे खाण्यापेक्षा घरच्या घरीच अगदी 10 ते 15 मिनिटात पेढे बनवूयात। यासाठी कढईमध्ये तूप घेऊन ते वितळून घेतले, त्यानंतर त्यात दूध घातले, मिल्क पावडर थोडी थोडी करून दुधामध्ये घालून घेतली, त्याच्या बऱ्यापैकी गुठळ्या मोडून घेतल्या। ही प्रोसेस आपण थंड दुधामध्येच केलेली आहे। त्यानंतर कढई गॅसवरती ठेवून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं। दुधामधल्या उरलेल्या सुद्धा गुठळ्या सगळ्या मोडल्या जातात। 4 ते 5 मिनिटांमध्येच या मिल्क पावडर पासून खवा बनतो, असं कणकेसारखं याचं टेक्स्चर येतं। त्यानंतर हे एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं। पूर्ण थंड झाल्यानंतर यामध्ये वेलचीची पूड आणि अर्धा कप पिठी साखर घालून चांगलं एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर याचे पेढे वळून घ्यायचे। पेढे वळण्यासाठी दोन्ही हातांना तूप लावून चमच्याला सुद्धा तूप लावून घ्यायचं आणि एकसारख्या आकारामध्ये याचे पेढे वळून घ्यायचे। हे पेढे बनवताना अजिबात चुकत नाहीत। मार्केटपेक्षाही सुंदर, सुबक, जिभेवर ठेवताच विरघळणारे आणि चवीला सुद्धा एकदम मस्त असे पेढे तयार होतात। डिटेल रेसिपी यूट्यूबवर आहे, आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो सुद्धा करा।